या प्लेस बचपन प्ले स्कूल आहे त्याचा मी सब डायरेक्टर आहे आणि मी बचपन स्कूलबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देतो. ही फ्रँचायझी आहे दिल्लीची, दिल्ली बेस. यामध्ये ऑल ओव्हर इंडिया 1200 ब्रांचेस आहेत. 400 सिटीजमध्ये हे ब्रांचेस आहेत आणि कमीत कमी अंदाजे 2 लाख मुलं शिक्षण घेत आहेत. ही संस्था मागच्या 20 वर्षापासून कार्यरत आहे. या संस्थेचं वैशिष्ट्य हे आहे की यांनी अतिशय लेटेस्ट टेक्नॉलॉजी याद्वारे मुलांना कसं शिकवायचं याबद्दल त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलेली आहे. आणि यामध्ये जसं फॉर एक्झाम्पल जसं आम्ही आता तुम्हाला दाखवलं ॲडिओ रूम, यामध्ये प्रत्येक क्लासच्या प्रत्येक पुस्तकाचं प्रत्येक पेज हे डिस्प्ले केलं जातं आणि त्याद्वारे मुलांना शिकवलं जातं, जेणेकरून त्यांना डोळ्याने बघून आणि ऐकून त्यांना एक प्रकारचा ऑडिओ व्हिडिओ जे इम्पॅक्ट म्हणतो जे की त्यांना बऱ्याच दिवसापर्यंत लक्षात राहतं. कारण लहान मुलांची स्मरणशक्ती फार तसं बघितलं तर जास्त असते आणि त्यांना डोळ्यानं बघितल्यानंतर ते स्मरणशक्तीमध्ये त्यांच्या राहतं. म्हणून ऑडिओ व्हिडिओचं फार मोठं योगदान शिक्षणात आहे. तर ही संस्था याद्वारे मुलांना शिकवण्याची पद्धत केलेली. दुसरं हे जे पेन आहे पिको पेन, त्याच्यामध्ये जे पाठ्यपुस्तक आहे त्यामध्ये जर आपण ही पेन जर त्या पेजवर ठेवलं, समजा आपण असं पेजवर ठेवलं तर त्याचा उच्चार करतो. याद्वारे असं मुलांना कुठल्याही गोष्टीचा उच्चार कसा करायचा ते या पेनद्वारे मुलांना शिकता येतं. त्यामुळं मुलांचं उच्चार हे त्यांना फार इझी जातं पुढे त्यांच्या शिक्षणासाठी. म्हणून ह्या पेनचा फार उपयोग होतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य की लेटेस्ट टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो त्याद्वारे आम्ही शिकवणार आहे. याशिवाय खेळणी, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणी जे की त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या हेल्थसाठी फार आवश्यक आहे आजकालच्या. कारण आपण बघतो की बरेच मुलं असे ओबेज असतात, आहे की नाही. तर ते ओबेज राहायला नाही पाहिजे. त्यामुळं खेळणीचं महत्त्व फार आहे. त्यामुळं जसं स्लायडर्स आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे बॉल रूम आहे ना. तर ही वेगवेगळे खेळणी आहेत. त्यामुळं मुलांना त्यांचं फार अट्रॅक्शन असतो. नाही तर लहान मुलं शाळेचं नाव काढलं की रडायला सुरुवात करतात. पण आमच्या शाळेत एकदा तो आला, तो दिवस निघाला की म्हणेल आई पप्पाला की मला शाळेत जायचं. म्हणजे हे अट्रॅक्शन आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. 15 तारखेला सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये आम्ही एक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, सुदृढ बालक स्पर्धा. यामध्ये जे पेडियाट्रिशियन आहे ते मुलांची तपासणी करणार आहे, जसं हाईट, वेट आणि मग त्यांची आरोग्य तपासणी, डोळे तपासणे, कान तपासणे, त्यांचं वजन बरोबर आहे की नाही, त्यांची म्हणजे स्वच्छता ज्याला आपण म्हणतो ते बरोबर आहे की नाही, मुलांची केसाची रचना कशी आहे, काय आहे, हे सगळं चेक करणार आहे. त्यामध्ये 3 मुलांना आम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राईज देणार आहोत आणि प्रत्येक मुलांना काही ना काही भेटवस्तू पण आम्ही देणार आहोत, जेणेकरून की त्या मुलांचं आरोग्याची काळजी घेण्यात येईल. याशिवाय जे पेडियाट्रिशियन आहेत ते मुलांना आणि त्यांच्या पॅरेंट्सना मुलांना कसं त्यांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी या बाबतीत ते माहिती देणार आहेत. ते पण ऑडिओ व्हिडिओद्वारे देणार आहात. तुम्ही जी ऑडिओ व्हिडिओ रूम बघितली त्या ठिकाणी ते त्यांचं डेमो देणार आहे. तर त्यामुळं एक प्रकारचं त्यांना ट्रेनिंग म्हणा आई वडिलांना मिळणार आहे. काय आव्हान करायला सगळ्या शेवटी हेच म्हणायचं आहे आम्हाला की आम्हाला हे म्हणायचं आहे आपल्याला की तुमच्या माध्यमाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू
याची आम्ही तुमच्याकडून आशा करतो आणि तुमची सजेशन काही असेल तर आम्ही ती पण मान्य करू. थँक्यू.